विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत स्टँडर्ड 9चा मॅथ 2चा प्रॉब्लेम सेट 9. त्याचा फर्स्ट एक्झाम्पल आहे. इफ डायमीटर ऑफ अ रोड रोलर इज 0.9 सेंटीमीटर अँड इट्स लेंथ इज 1.4 मीटर, हाऊ मच एरिया ऑफ अ फील्ड विल बी प्रेस्ड इन इट्स 500 रोटेशन. ओके, पायची व्हॅल्यू घ्यायची आहे 22/7 घ्यायची आहे. चला तर मग बघूया. रेडियस इक्वल्स टू सोल्युशनमध्ये घेऊया आपण. इक्वल्स टू आर इक्वल्स टू डायमीटर अपॉन 2. ओके, इक्वल्स टू 0.9/2. रेडियस किती निघाली? 0.45 मीटर. इथे मीटरमध्ये आहे. ओके, मग हाईट इक्वल्स टू एच इक्वल्स टू 1.4 मीटर. तर एरिया आपण इथे घेतले, एरिया ऑफ फील्ड प्रेस्ड बाय रोलर इन 1 रोटेशन इक्वल्स टू 2πRH. हा झाला आपला फॉर्म्युला. आता 2 पायची व्हॅल्यू 22/7 इंटू आर घेतला 0.45 इंटू एच 1.4 घेतलेला आहे. आता इथे बघा 7 × 7 आणि इथे 1.4 हा 7ने डिवाइड केलेला आहे, म्हणजे 0.2 व्हॅल्यू येते. मग इथे येणार आहे आन्सर 2 × 22 इंटू 0.45 इंटू 0.2. या सर्वांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आन्सर येणार आहे 3.96 मीटर स्क्वेअर येणार आहे. ठीक आहे, इथे घेऊया एरिया ऑफ फील्ड प्रेस्ड by roller in 500 rotation equals to 500 into 3.96 equals to 1980 मीटर स्क्वेअर. ठीक आहे, किती एरिया प्रेस होणार आहे? 1980 मीटर स्क्वेअर. मग इथं फायनल आन्सर येईल देअरफॉर 1980 मीटर स्क्वेअर एरिया ऑफ अ फील्ड विल बी प्रेस्ड बाय रोड रोलर in 500 rotation. ओके, समजलं. तर सेकंड एक्झाम्पल आहे. टू मेक ॲन ओपन फिश टँक अ ग्लास शीट ऑफ 2 मीटर. 2 is used. The outer length, breadth and height of the tank are 60.4 centimeter, 40.4 centimeter and 40.2 centimeter respectively. How much maximum volume of water will be contained in it? Okay, of glass sheet equals to 2 mm, 0.2 सेंटीमीटर होईल. ठीक आहे, लेंथ ऑफ टँक ते सेंटीमीटरमध्ये दिलेले आहेत, म्हणून आपण याला सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करून घेतलं. आता लेंथ ऑफ टँक इज इक्वल्स टू किती आहे? हे 60.4 सेंटीमीटर. देअरफॉर इनर लेंथ ऑफ क्यूबॉइड is equals to 60.4 minus 2 into 0.2. ठीक आहे, ते 60.4 मायनस इथे 0.4 येईल इज इक्वल्स टू हे 60 सेंटीमीटर येईल. हे कट होऊन जातील. ठीक आहे, मग इथे सिमिलरली इनर ब्रेथ of cuboid equals to 40.4 minus 2 into 0.2 equal to 40
सेंटीमीटर. कसं आलं, 2 × 2 4 येतात, मग 4मधून हे 4 मायनस होऊन जातात, उरतात फक्त 40 सेंटीमीटर. आता इथे येईल फिश टँक इज ओपन. Inside height of cuboid equals to 40 × 2 minus 0.2 equals to 40 सेंटीमीटर. आता 40.2 मधून 0.2 मायनस झाले तरी ते फक्त काय उरतात, 40 सेंटीमीटर उरतात. ओके, मग व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड equals to L into B into H equals to 60 into 40 into 40 equals to 96,000 सेंटीमीटर क्यूब. हे तिघांचे मेजरमेंट सेंटीमीटरमध्ये येतात म्हणून यांचं सेंटीमीटर क्यूब घेतलं आहे. फायनल आन्सर येईल देअर फॉर टँक विल कंटेन maximum 96,000 centimeter cube of water in it. समजलं. थर्ड नंबरचं क्वेश्चन आहे, इफ द रेशो ऑफ रेडियस ऑफ बेस अँड हाईट ऑफ अ कोन इज 5:12 अँड इट्स व्हॉल्यूम इज 314 cubic meter. Find its perpendicular height and slant height. Pi is equals to 3.40 ही व्हॅल्यू घ्यायची आहे. ओके, क्वेश्चन नंबर 3चा आन्सर आहे सोल्युशन. लेट कॉमन मल्टिपल बी एक्स, therefore radius equals to r equals to 5x, slant height equals to h equal to 12x, volume of cone 1/3 pi r square h. the volume of cone किती दिलं आपल्याला, 314 equals to 1/3 into 314 into 5x square into 12x. ओके, मग आता इथे 3 1 जा 3, 3 4 जा 12. इथे येतात 314 into 3.14 इंटू पायचा स्क्वेअर येतो 25 स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस इंटू 4x. ओके, मग 25 4 जा 100 येतात, मग 14 इक्वल्स टू 3.14 इंटू 100 एक्स क्यूब येतील. मल्टिप्लिकेशन आहे इथे. ठीक आहे, मग आता ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर याचा पॉईंट निघून जाईल म्हणून 314 इक्वल्स टू 314 एक्स क्यूब ॲज इट इज असतो. मग काय झालं, आता एक्सची व्हॅल्यू जर आपल्याला काढायची झाली, एक्स क्यूब इक्वल्स टू 314/314. हे 314 1 जा 14. मग देअरफॉर एक्स क्यूब इक्वल्स टू 1. तर 1चा क्यूब रूट निघत नाही म्हणून एक्सची व्हॅल्यू काय आली, 1. ओके, इथे येईल देअरफॉर रेडियस इक्वल्स टू 5x इक्वल्स टू 5 इंटू 1. एक्सची व्हॅल्यू आपण 1 टाकली, मग इथे किती आली, 5 मीटर्स ही रेडियस आली. परपेंडिक्युलर हाईट इक्वल टू 12x. आता 12xची किंमत टाकूया, 12 इंटू 1 इक्वल टू 12 मीटर येईल इथे. ओके, देअरफॉर नाव L square is equals to R square plus H square
इज इक्वल्स टू 5 स्क्वेअर प्लस 12 स्क्वेअर. एल स्क्वेअर इज इक्वल्स टू 5चा स्क्वेअर येतो 25, 12चा येतो 144 इक्वल्स टू 169. हे आन्सर येतं. एल स्क्वेअर इज इक्वल्स टू 169. आता याचा तो देअरफॉर एल इज इक्वल्स टू 13 मीटर लेंथ मिळाली आहे आपल्याला. ठीक आहे. तर लास्ट आन्सर येईल देअरफॉर द परपेंडिक्युलर height of cone is 12 meter and slant height of cone is 13 meter. Okay, समजलं. नंबरचं एक्झाम्पल आहे. फाइंड द रेडियस ऑफ अ स्फिअर if its volume is 904.32 cubic centimeter. Pi is equals to 3.14. Volume of a sphere equals to 4/3 pi r cube. Volume of sphere किती आहे? 904.32 equals to 4/3 into 3.14 into r cube. तर आपल्याला r cube फाइंड आउट करायचं आहे. हे आहे, हे वरती न्यूमेरेटरला येईल 0.32 इंटू हा डिवाइडचा आहे, हा इथे मल्टिप्लायला येईल आणि हे जे मल्टिप्लायला आहे ते डिवाइडला येतील. 4 इंटू 3.14 इक्वल्स टू आर क्यूब. ओके, मग या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं, या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं, मग आपल्याला या आलेल्या नंबर्सने डिवाइड करायचं आहे. मग इथे आन्सर येतं 216 सेंटीमीटर क्यूब. ठीक आहे. मग हा कसला क्यूब येतो? 6चा. म्हणून देअरफॉर आर इज इक्वल्स टू 6 ओके सेंटीमीटर. देअरफॉर फायनल आन्सर येईल रेडियस ऑफ स्फिअर इज 6 सेंटीमीटर. 5th नंबरचं एक्झाम्पल आहे. टोटल सरफेस एरिया ऑफ अ क्यूब इज 864 स्क्वेअर सेंटीमीटर. फाइंड इट्स वॉल्यूम. इथे किंवा टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब इक्वल टू 6L स्क्वेअर. ओके, इथे आहे 864 इक्वल टू 6L स्क्वेअर. मग हा 6 इकडे काय होईल? डिवाइडला होईल. इथे देअरफॉर एल स्क्वेअर इज इक्वल्स टू 864/6. मग 6 1 जा 6 येतो. इथे किती होतं? 26. मग 6 4 जा 24. इथे परत 2 येत आहे. 6 4 जा 24. मग इथे काय येतं? एल स्क्वेअर इज इक्वल्स टू 144. ठीक आहे. मग हा स्क्वेअर आहे, मग हा कसला स्क्वेअर येतो? एल स्क्वेअर इज इक्वल्स टू 12चा स्क्वेअर येतो. हा स्क्वेअर कट झाला. मग इथे येतं देअरफॉर एल इज इक्वल्स टू 12 सेंटीमीटर. तेल व्हॉल्यूम ऑफ क्यूब इक्वल्स टू एल क्यूब इक्वल्स टू इथे 12चा क्यूब घेणार आहे. मग 1728 सेंटीमीटर क्यूब. 12चा क्यूब किती येतो? 1728. देअरफॉर व्हॉल्यूम क्यूब इज 1728 सेंटीमीटर क्यूब. ठीक आहे, समजलं. आता 6 नंबरचं एक्झाम्पल आहे. फाइंड द व्हॉल्यूम ऑफ स्फिअर इफ इट्स सरफेस एरिया इज 154 स्क्वेअर सेंटीमीटर. ठीक आहे. ते सोल्युशनमध्ये घेऊया आपण. सरफेस एरिया ऑफ स्फिअर इक्वल्स टू 4 पाय आर स्क्वेअर. 154 हा एरिया आहे इक्वल टू 4 इंटू 22/7 इंटू आर स्क्वेअर. ओके,
मग आता हे जे डिवाइडला आहे ते मल्टिप्लायला जातील, म्हणजे इथे 154 इंटू 7 अपॉन 4 इंटू 22 इक्वल्स टू R² फाइंड आउट करायचं आहे. मग 6 नंबरचं एक्झाम्पल बघा. आता 154 इंटू 7 अपॉन 4 इंटू 22 येतो. आता 22लाही 2ने डिवाइड होईल आणि यालाही 2ने, म्हणजे 2 1 जा 2, 2 1 जा 2. आता 2 7 जा 14, इथे 1 उरतो आणि 2 7 जा 14, इथे 77 इंटू 7 येतो. ओके, 77 इंटू 7 आणि इथे 4 इंटू 11 येईल. मग 11 1 जा 11, 11 7 जा 77 येईल. मग खाली येतं आपलं 7 इंटू 7 अपॉन 4. आता 7 इंटू 7 केल्यावर किती येतो? 49. मग R² इक्वल टू 49 अपॉन 4. मग काय तर 4 याचा स्क्वेअर कट होऊन जाईल आणि याचा रूट निघेल. मग इथे R इज इक्वल्स टू 7 अपॉन 49चा स्क्वेअर रूट येतो 7 आणि 4चा रूट येतो 2, म्हणून इथे येईल 7/2 सेंटीमीटर. काय येईल? हा सरफेस एरिया ऑफ स्पिअर. ओके, बघूया पुढे आहे द व्हॉल्यूम ऑफ स्पिअर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर मग इथे त्याचा फॉर्म्युला घेतला आपण 4/3 पाय R³. तर मग आता आपण इथे त्याच्या किमती टाकून घेतल्या आहे. 4/3 इंटू पायची काय येते 22/7 येते इंटू, मग आता इथे काय म्हटलेलं आहे R³. R आपल्याला 7/2 मिळालेला आहे, म्हणून मग ते आपण क्यूब म्हणजे हे 3 टाइम्स आपण इथे मल्टिप्लायला घेतले. 7/2 इंटू 7/2 इंटू 7/2. मग इथे बघा काय होतं, 7 1 जा 7, हा 7 कट झाला. इथे 2 1 जा 2, 2 1 जा 2, 2 1 जा 2 कट होतो. परत इथे 2 1 जा 2 आणि 2 2 जा 4. परत हा 2 1 जा 2 आणि हा 2 पण काय होतो त्यामध्ये डिवाइड होऊन जातो. समजलं? या 7ने ह्या 7ला डिवाइड केलं, ह्या 2ने ह्या 22ला डिवाइड केल्यानंतर 11 आन्सर आलं. या 2ने या 4ला डिवाइड केल्यानंतर 2 आन्सर येतं इथे. परत या 2ने 2 1 जा 2 या 2ला डिवाइड केलं. कळलं? मग आता आपल्याकडे काय राहतात इथे 11 इंटू 7 इंटू 7. डिवाइडला हा 3 येतो. ठीक आहे, ह्या तिघांचं मल्टिप्लिकेशन करून 539/3 येतो. मग 3ने 539ला डिवाइड केल्यानंतर आपला आन्सर येतं 179.666 सेंटीमीटर क्यूब येतो. ओके, मग इथे आपण फायनल आन्सर लिहूया. व्हॉल्यूम ऑफ स्पिअर इज 179.67. आपण अप्रॉक्सिमेट इथे 67 हे घेऊया सेंटीमीटर क्यूब. समजलं? आता 7 नंबरचं एक्झाम्पल आहे. द टोटल सरफेस एरिया ऑफ अ कोन इज 616 स्क्वेअर सेंटीमीटर इफ द स्लॅन्ट हाईट ऑफ द कोन इज 3 times द रेडियस ऑफ इट्स बेस. फाइंड इट्स स्लॅन्ट हाईट. ओके, तर मग इथे L घेऊया आपण. L इज इक्वल्स टू 3R. इथे 3 times म्हटलेलं आहे. ओके, मग इथे घेऊ आपण टोटल सरफेस एरिया ऑफ अ कोन इज इक्वल्स टू पाय R L प्लस R. ओके, इथे येईल आता टोटल सरफेस एरिया किती आपला 616 इक्वल्स टू पायची व्हॅल्यू किती घेऊ आपण 22/7 इंटू R. परत L प्लस R म्हटलं आहे, म्हणून इथे 3R प्लस R येईल. ओके, मग आता ही व्हॅल्यू घेऊया आपण 616 अपॉन, आता हे जे इकडे मल्टिप्लायला आहे का हे इकडे डिवाइडला येईल. ओके, आणि हे जे डिवाइडला आहे का हे इथे मल्टिप्लायला जाईल. ठीक आहे, आता इथे फक्त व्हॅल्यू 22 आहे, इथे इक्वल्स टू आहे. मग आता 3R प्लस 1R केल्यावर हे किती होतील 4R. मग इथे काय येईल R प्लस 4, सॉरी इथे मल्टिप्लाय R. ओके, आणि यांचं मल्टिप्लिकेशन आता हा जो R आहे हा इथे काय येईल मल्टिप्लायला येईल. 616 इंटू 7/22 इंटू 4. आता या सर्वांचं इथे काय येईल मग R² या दोघांचं मल्टिप्लाय केल्यानंतर. ठीक आहे, आता बघा यांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर डिवायडेशन करून इथे येते R² इज इक्वल्स टू 49 येतो.
त्याचा स्क्वेअर आणि याचा रूट काढल्यानंतर आर इज इक्वल्स टू 7 सेंटीमीटर येतो. ओके, मग इथे येतं स्लांट हाईट इज इक्वल्स टू 3r इक्वल्स टू 3 इंटू 7 इक्वल्स टू 21 सेंटीमीटर. Therefore slant height of cone is 21 सेंटीमीटर. समजलं सर्वांना? आता 8 नंबरचं एक्झाम्पल आहे. The inner diameter of a well is 4.20 meter and its depth is 10 meter. Find the inner surface area of the well. Find the cost of plastering it from inside at the rate rupees 52 per square meter. ओके, बघा इथे डायमीटर घेतले आपण 4.20 मीटर. इथे आर एल इक्वल्स टू 2.1 मीटर, याच्या हाफ येईल. हाईट येईल इक्वल्स टू एच इक्वल्स टू 10 मीटर दिलेली आहे. मग इनर सरफेस एरिया इक्वल्स टू 2 पाय आर एच हा फॉर्म्युला आहे. मग इथे येतो 2 इंटू 22/7 इंटू 2.1 इंटू 10. ओके, आता 7 1 7, 7 3 म्हणजे इथे 0.3 येणार आहे. 7 3 मग इथे येईल 2 इंटू 22 इंटू 0.3 इंटू 10. मग ह्या सर्वांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आन्सर येतं आपल्याला 132 मीटर. बघा इथे येईल कॉस्ट ऑफ प्लास्टरिंग इक्वल्स टू सरफेस एरिया इंटू रेट पर स्क्वेअर मीटर इक्वल्स टू 132 इंटू 52 इक्वल्स टू 6,864 रुपीज. 52 पर स्क्वेअर मीटर आहे, म्हणून इथे आपण 132 इंटू 52 केलेले आहे. तर आपल्याला हे आन्सर तिथे मिळत आहे. मग आता आपण इथे फायनल आन्सर घेऊया. देअरफॉर द इनर सरफेस एरिया of the well is 132 meters square and cost of plastering it from inside is rupees 6,864. समजलं? बघा 9 नंबरचं एक्झाम्पल आहे. द लेंथ ऑफ अ रोड रोलर इज 2.1 मीटर अँड इट्स डायमीटर इज 1.4 मीटर. फॉर ट्रॅव्हलिंग अ ग्राउंड 500 rotation of the road roller were required. How much area of ground was leveled by the road roller? Find the cost of leveling at the rate of rupees 7 per square meter. तर इथे सोल्युशनमध्ये घेऊया. लेंथ ऑफ रोड रोलर इक्वल्स टू 2.1 मीटर. Therefore length equals to h equals to 2.1 meter. Diameter equals to 1.4 meter. Therefore radius equals to r equals to 0.7 meter. ते घेऊया आपण एरिया ऑफ फील्ड प्रेस्ड.
pressed bar roller in one rotation equals to curved surface area of road roller equals to 2 pi RH equals to 2 into 22/7 into 0.7 into 2.1. बघा इथे 7 1 जा 7 आणि 7 3 जा 21 येतो, बट इथे डेसिमल पॉईंट नसल्यामुळे इथे मी 0.3 हे आन्सर येतं. ठीक आहे, मग इथे येईल 2 into 22 into 0.7 into 0.3. या सर्वांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आन्सर येतं आपलं 9.24 मीटर स्क्वेअर. ओके, आता इथे येईल एरिया ऑफ फील्ड पर फील्ड प्रेस्ड इन 500 rotation equals to surface area into number of rotation equals to 9.24 into 500 equals to 4620 meter square येईल. Therefore rate of leveling equals to ₹7 per square meter. Therefore total cost of leveling equals to area of field to be pressed into rate equals to 4620 into 7 equals to ₹32,340. Therefore 4620 meter square area of ground was leveled by the road roller and total cost leveling is ₹32,340. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, समजलं सर्वांना? असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करा. आणि यामागील प्रॅक्टिस सेटचे व्हिडिओ यूट्यूब चॅनलवरती जाऊन बघा. ठीक आहे, थँक्यू.